काल बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त कुडाळमधील राजमाता जिजाऊ चौकात मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात 102 अँब्युलन्सवर ड्रायव्हर असणाऱ्या समीर इलियास मेहतर यांनी अचानक येऊन लाईटचा सप्लाय बंद करून टाकला। त्यावेळी मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत यांनी त्याला आज दिवस कुठला माहिती आहे का असं विचारलं असता त्यानं मला माहित नाही असं उद्धट उत्तर दिलं। तसेच तुम्हाला शिवजयंती साजरी करण्याची परवानगी कोणी दिली असा उलट सवाल करत अरेरावीची भाषा करू लागला। या गोष्टीची भनक शिवप्रेमींना लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला जाब विचारला। यावेळी शिवप्रेमी रामा नाईक यांनी त्या व्यक्तीला चोख उत्तर दिलं जाईल असं देखील म्हटलंय। ही साफसफाई कोण करणार ती मग शिवजयंती लाडवायचं म्हणून वाढवायचंय काय हे उचलला पहिलं हे किती काय नाही दिसतात ते तुम्हाला ही त्या मुत्ता जनते होते डोळे फुटले त्याचे त्या कोपऱ्यावर आम्ही घाण साफ केली वास सुटला दरवाजा याच्यापर्यंत माणूस विचित्र आहे या माणूस विचित्र आहे काय नाही केलं तुम्ही शिवजयंतीला आमच्या अडवतो आज दुपारी राजमाता जिजाऊ माता चौकात मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने जे सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना समीर इलियास मेहतर ग्रामीण रुग्णालय 102 वर ॲम्ब्युलन्सवर कार्यरत असणारा जिहादी वृत्तीचा ही व्यक्ती येऊन तिकडे कार्यक्रम सुरू असताना अचानक त्याने लाईटीचा सप्लाय बंद केला। मराठा समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत यांनी ज्यावेळी जाब विचारला त्यावेळी त्यांना अरेरावीची भाषा करायला लागले। त्याच्यानंतर ज्यावेळी सुहास सावंत यांनी म्हणाले की आज शिवजयंती आहे त्यामुळे त्यांनी म्हणाले की मला काय माहिती नाही आणि तुम्हाला ते परवानगी दिली कोण। ह्या अशा वृत्तीच्या माणसाला शिवप्रेमी जाब घ्यायला गेले असता तो फरार झाला आहे। पण आज ना उद्या त्या व्यक्तीला नक्की सकल हिंदू समाजातर्फे ठोकशाहीने त्याला उत्तर दिले जाईल।